नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गाड्यावर मिळतो तशा पद्धतीने भुर्जी पाव बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साहित्य काय काय घेतलं ते पाहूया. तर 6 ते 7 अंडी घेतलेले आहेत मी या ठिकाणी. पहा, कांदा घेतलेला आहे बारीक कापून, 2 मोठे कांदे, पिकलेले 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि बटर, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. पहा, कांदा लसूण मसाला, मीठ, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. आता आपण फोडणी करूया. पहा, कढई तापायला ठेवली आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि बटर घालते थोडंसं. बटरने काय होतं, छान अशी मस्त टेस्ट येते अजून अंडा भुर्जीला. आता यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे. मस्त असं बारीक कांदा कापून घेतला आहे मी चॉपरने. पहा, कांदा मस्त असं मऊसूत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी काढा भेटतो तशा पद्धतीने आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत आज. तर पहा, काही टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. छान असा कांदा परतून झालेला आहे आपला. पहा, कांदा मस्त असा परतला की त्यामध्ये 3 आपण लाल टमॅटो घेतले होते ते टमॅटो यामध्ये घालून घ्यायचे. पिकलेलेच टमॅटो घ्यायचे. पहा, आणि हिरव्या मिरच्या घालते, थोड्या मीठ घालते थोडंसं, जेणेकरून आपला टमॅटो लवकर परतेल. हा, मस्त असं टमॅटो आणि कांदा एकत्र भाजून घ्यायचा आहे छान. तर या ठिकाणी आता कोथिंबीर घालते थोडीशी. हा, आता गाड्यासारखं टेक्स्चर येण्यासाठी आपण ह्याला आणखी एक ट्रिक वापरणार आहोत. तर पहा आता काय वापरणार आहोत ते. तर या ठिकाणी मी आता, माझ्याकडे स्मॅशर नाही, त्यामुळे तांब्याच्या सहाय्याने असं स्मॅश करून घ्यायचं आहे. पहा, जर स्मॅशर असेल तर त्यानेसुद्धा करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी तांब्याच्याने करते. पहा, अगदी मस्त टेक्स्चर येतं पहा भुर्जीला. तर अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घेतलेलं आहे आणि टमॅटो देखील छान असं मऊसूत शिजत आलेला आहे. पहा, आता यामध्ये मसाले घालूया. हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते. मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि थोडंसं गरम पाणी टाकते, जेणेकरून मसाले जळू नयेत आपले. मिक्स करून घेऊया. थोडंसं गरम पाणी घातलं आहे मसाले जळू नये म्हणून. पहा, छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, अशा पद्धतीने मस्त असं मसाला भाजलेला आहे. आता यामध्ये मी अंडी अशी सोडून देते. पहा, अंडी सोडलेली आहेत, पेटून नाही घेतलं, अशीच अंडी सोडून दिलीत त्यामध्ये. आता यावर झाकण ठेवायचं आहे 1-5 मिनटं. पहा, अशा पद्धतीने 5 मिनटात झाकण काढून घेतलेलं आहे आणि याला छान असं हलवून घ्यायचं. पहा, एकदम मस्त टेक्स्चर येतं, अगदी ढाब्यामध्ये मिळतं तसं. तर पहा, मस्त असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याला पुन्हा आपण स्मॅशरने असं तांब्याने असं स्मॅश करून घेते. पहा, गाड्या मिळतो त्या पद्धतीने मस्त अशा अंडा भुर्जी तयार होते. पहा, छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे. पहा, अगदी मस्त टेक्स्चर येतं असं स्मॅश केल्याने. तर पहा, आपली भुर्जी आता तयार झालेली आहे. यामध्ये मी बटर घालते. बटर उरलेलं सर्व बटर घालून घेतलेलं आहे. पहा, आणि याला मिक्स करून घेऊया. आता वरून कोथिंबीर घालून घेते. पहा, कोथिंबीर घातलेली आहे. त्याला एकसारखं असं हलवून घेऊयात. आपली भुर्जी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा, तर पहा, भुर्जीसोबत मस्त पावासोबत देखील खाऊ शकता. एकदम छान लागते चवीला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.